नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। मे महिन्यामध्ये सध्या गावाकडे मस्त पर्यटन चालू आहे, म्हणजे पर्यटक खूप सारे आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी गर्दी आहे आता सध्या पर्यटकांची। कारण मे महिना म्हटल्यानंतर सुट्टीचा काळ असतो आणि त्याच्यामुळे लांबून लांबून पर्यटक हे कोकणात येतात। तर आता मी चाललो आहे कोकणातील एका सुंदर अशा ठिकाणी, तो म्हणजे शेरपे नापणे धबधबा। आणि या धबधब्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी असलेला काचेचा पूल। कारण हा काचेचा पूल जेव्हापासून झाला आहे ना, तेव्हापासून पर्यटकांची संख्या खूप वाढली या ठिकाणी आणि म्हणजे पर्यटकांसाठी हे खास आकर्षणाचं केंद्र आहे। आणि ह्या काचेच्या पुलामुळे तिथल्या निसर्ग सौंदर्यात खूप म्हणजे म्हणतात ना की ऑलरेडी एक सुंदर असा धबधबा, सुंदर लोकेशन आहे ते। आणि या काचेच्या पुलामुळे लोकांना एक वेगळ्या प्रकारचं ॲट्रॅक्शन तयार झाल्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या ठिकाणी। तर आता आपण मे महिन्यामध्ये कशाप्रकारे पर्यटक त्या ठिकाणी येतात ते बघूया आणि मे महिन्यातला आपण शेरपे नापणे धबधबा परिसर पाहूया आणि कशाप्रकारे तिथलं वातावरण आहे ते बघूया। आता मी चाललो आहे शेरपे नापणे धबधबा। हा धबधबा वैभववाडी आणि कणकवली तालुक्याच्या सीमेवरती आहे आणि म्हणजे आपला तराळी कोल्हापूर रोड इथून फक्त 4 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर, म्हणजे साधारण 4 किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर वैभववाडी रोड, जे वैभववाडी स्टेशनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर बाजूला एक फाटा आहे आणि त्या फाट्याने आपण पुढे गेल्यानंतर साधारण 4.5 किलोमीटर अंतरावरती हा धबधबा आहे। आणि एकदम म्हणतात ना की सध्या कनेक्टिव्हिटी मस्त आहे त्याची आणि रोडसुद्धा सुंदर बनले आहेत तिकडे, त्याच्यामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे। तर आता आपण त्या धबधब्याजवळ म्हणजे त्या ठिकाणी जाऊन आपण कशाप्रकारे पर्यटकांची गर्दी झाली ती बघूया। मे महिन्यात बघा सगळी गर्दी आहे इकडे पर्यटकांची। आणि अनेक पर्यटक लांबून लांबून आलेले आहेत इकडे नापणे येथील काचेचा पूल बघण्यासाठी। तर आता पर्यटकांसाठी खरोखर आकर्षण बनलेलं आहे काचेचा पूल, लांबून लांबून पर्यटक येतात। इकडे बोर्ड लावले काचेच्या पुलाकडे। आणि इकडे 25 व्यक्तींसाठी म्हणजे एका वेळी फक्त 25 लोक ब्रिजवर जाऊ शकतात। चला काचेच्या ब्रिजवरती चला। इकडे खाली धबधबा आहे नापणे या बाजूला। आणि काचेच्या पुलावरती स्वानंदी आहे, श्रुतिका आहे। स्वानंदी, श्रुतिका हॅलो, कसा आहे काचेचा पूल? काचेचा पूल कसा आहे? स्वानंदी कसा आहे काचेचा पूल? मस्त आहे, खुश झालेलं आहे तिकडे जाऊन। आपण आता या एंडला आहोत, हे नापणे गाव इथे आणि शेरपे गाव, शेरपे नापणे धबधबा हे त्या बाजूला शेरपे जिथून आपण येतो ते, आणि नापणे गाव असा संपूर्ण पूल आहे आणि खाली इकडे धबधबा आहे। पुन्हा एकदा आपण या स्पॉटला आलेलो आहोत। आता पर्यटकांची गर्दी बघा, मे महिन्यामुळे अनेक पर्यटक आलेले आहेत। एकनाथ दळवी आणि कुटुंबीय आलेले आहेत एन्जॉय करण्यासाठी। बाबा काय आम्ही इथे फर्स्ट टाइम आलो आहोत। मस्त एकदम सुंदर धबधबा आहे आणि सुंदर काचेचा पूल आहे। मस्त मस्त वातावरण आहे। खास मुंबईवर आलेले आहेत ते
बघण्यासाठी काचेचा पूल. नाही खूप छान आहे. चला 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 खाली ये. आता मे महिन्यामध्ये थोडंसं पाणी कमी आहे, पण 12 महिने धबधबा आहे त्याच्यामुळे ते बघा तिकडे आंघोळ करतो, मस्त एन्जॉय करतो. तर अशा प्रकारे हळूहळू एक आकर्षणाचं केंद्र बनत चाललं आहे काचेचा पूल. नापणे शेरपे नापणे धबधबा पहिल्यापासून फेमस होताच, आणि या काचेच्या पुलामुळे अजून त्याचे सौंदर्यच भर पडले. सुंदर निसर्ग आहे आता, आणि पर्यटकांची गर्दी हळूहळू वाढते इकडे. बारमाही धबधबा, कोकणातला हा बारमाही धबधबा बघतो. आणि आता आपण तिकडून पण खाली जाऊन पण धबधबा दाखवतो तुम्हाला. मे महिन्यात कशा प्रकारे धबधबा दिसतो ते त्या बाजूला जावं लागणार वरून. ह्या इथला सेल्फी पण बटरफ्लाय सेल्फी, फुलपाखरावर आपण ते सेल्फी काढू शकतो मस्त. तर आता आपण आंघोळीच्या स्पॉटकडे जातो, तिकडे आंघोळी करतो लोक. आणि आता आपण आहोत शेरपेन आपल्या धबधब्याच्या आंघोळीच्या स्पॉटकडे. आता माझ्यावर इकडे एकनाथ दळवी आले आहेत कोळी गावावरून, म्हणजे मुंबईवरून आले ते खास. कसा वाटला एक्सपिरियन्स? एकदम जबरदस्त. आणि हा काचेचा पूल जो बांधला आहे एकदम मस्त वाटला एक्सपिरियन्स. आणि तिथून जो व्ह्यू दिसतो एकदम मस्त व्ह्यू दिसतो. म्हणजे सुंदर निसर्ग. या गावात येऊन असं समाधान झाल्यासारखं वाटतं. पहिल्यांदाच बघितला ना धबधबा? हा मी पहिल्यांदाच बघितला आणि मस्त. आणि माझ्याबरोबर माझी पत्नी आली आहे. हां, तुम्हाला कसा वाटला? मस्त एकदम छान एक्सपिरियन्स. चांगला एक्सपिरियन्स ना? अशा जरूर प्रकारे यावे पर्यटक. बरोबर. आता सगळ्यांचं म्हणजे इकडे आल्यानंतर मन एकदम भरून येतं निसर्ग बघून. आणि पाणी वगैरे स्वच्छ आहे एकदम. होय, आणि मे महिना असून पण भरपूर पाणी आहे. स्वच्छ पाणी, पाण्यात मासे. आणि हे पण मजा करतं. हे बघा स्वानंदीची मजा झाली. ए भिजू नका, यांची पण मजा झाली, प्रत्येकाची पण मजा. पडशील ना व्यवस्थित. हे सगळे चिल्ली पिल्ली सगळे लांबून लांबून पर्यटक आले इकडे मजा करतो. पहिलाच काचेचा पूल आहे. हां, पहिला पूल आहे काचेचा. पहिला काचेचा पूल. बरोबर. काय म्हणून वरती जेव्हा आपण वरून चालतो तेव्हा वाटतं आपण पडू. बरोबर एवढं काचेचा मस्त वाटतं. चल हां चल. आणि इकडचा भाग सुरक्षित आहे आंघोळीसाठी. पुढे जाऊ नये कोणी पर्यटकांना, पुढे डेंजर आहे. इकडे धबधबा आहे, म्हणजे आंघोळी करताना वरच्या बाजूला आंघोळ करायची. अशा प्रकारे अप्रतिम असा नापणे धबधबा, शेरपे नापणे धबधबा, आणि त्याच्यावरती असलेला काचेचा पूल. असे या ठिकाणी तुम्ही धमाल करू शकता. अप्रतिम निसर्गाचा आनंद. आता मे महिन्याची आज 25 तारीख आहे, तरीसुद्धा पाणी इथे मुबलक आहे. आणि कोकणातला 12 धबधबा आहे, केव्हाही या ठिकाणी. नाही बघा, इकडे तुम्हाला नॅचरल फिश थेरपी चालू आहे. हां, असे मासे. होय होय होय. तुम्हाला फ्री ऑफ चार्ज फिश थेरपी. फिश थेरपी फ्री ऑफ चार्ज. होय, मस्त तुम्हाला असतं. इथे फुकटात भेटू शकते. जे तुम्हाला 100 रुपये मुंबईमध्ये मॉलमध्ये एकदम महाग गोव्यामध्ये असतं. 100 रुपये घेतात. ही फ्री नॅचरल आहे. आहे. नॅचरल. आणि किती मासे. तर अशा प्रकारे अप्रतिम असा निसर्गरम्य परिसर. या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन आलात तर या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर आत्ता आपण इकडून चाललो आहे धबधब्याकडे, जिथून धबधबा आपण बघू शकतो त्या स्पॉटला. हा धबधबा खरा धबधबा, म्हणजे आता पाणी कमी असल्यामुळे कमी आहे, पण पावसात जबरदस्त पाणी असते.
इकडे स्नॅक्स सेंटर पण आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला वडापाव भेटेल. वडापाव स्नॅक्स सेंटर. पण तसं उभी राहा तशीच चालत नाही, उभी राहा, उन्हामध्ये उभी राहा थोडा वेळ. इथे तुम्हाला गरम गरम वडापाव मिळेल. तर इथले संजय राऊत आहेत आणि आता इकडच्या म्हणजे ह्या धबधब्याबद्दल तुम्ही सांगा, लोक जे येतात ना त्यांनी कसं यावं आणि काय करावं. म्हणजे लोकांनी फक्त स्वयंशिस्त पाळावी, इथे स्वच्छता राखली पाहिजे, या सगळ्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे प्रशासनाला किंवा आम्हाला सुद्धा. असं बरोबर लोक येतात ते कसं आहे, इव्हन ते त्यांनाच एखादी अशी म्हणजे टुरिस्ट प्लेस ही आपण काहीतरी दंगा करण्यासाठी किंवा घाण करण्यासाठी असते असं लोकांचा समज आहे. सार्वजनिक स्वच्छता जी एक राखली पाहिजे ती लोक इथे राखत नाही. एकच एका गोष्टीमध्ये लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर हा स्पॉट अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. बरोबर. आणि लवकरच चालू होईल ना तुमचं हे? हो, आमचं ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, थोडं रिनोव्हेशनचं काम आहे, ते पूर्ण झालं की मी चालू करू. ओके चालेल. तुला इथे यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय हो? 9284 19 7371 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा जर इथे तुम्हाला काय जेवण पाहिजे असेल किंवा काही गोष्टी पाहिजे असेल तर. कारण सध्या इथे डेव्हलपमेंट चालू आहे, हळूहळू आपला म्हणजे स्पॉट एकदम डेव्हलप होतं आहे. कसं वाटलं धबधबा? एकदम भारी, लय भारी. बाबांका पण आवडलं. खूप